श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 30 वर्षानंतर अखेर या 3 राशींना प्रचंड धनलाभ. शनी निर्माण करणार नवपंचम राजयोग. आता मिळणार श्रीमंतीचं सुख, पैसाच पैसा आणि मोठं यश. चला तर मग पाहूया अशा 3 भाग्यवान राशी कोणत्या आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो. खूप दिवसापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते आणि पद प्रतिष्ठा मिळू शकते. चला तर मग पाहूया कोणत्या 3 राशींना याचा विशेष लाभ मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत. शनी जून 2027 पर्यंत या राशीत राहणार आहे. या काळात ते इतर ग्रहांसोबत संयोग करतील, ज्यामुळे शुभ अशुभ योग तयार होत राहतील. लवकरच शनी आणि शुक्र यांचा संयोग होऊन नवपंचम राजयोग तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो. खूप दिवसापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते आणि पद प्रतिष्ठा मिळू शकते. चला तर मग पाहूया कोणत्या 3 राशींना याचा विशेष लाभ मिळणार आहे. वैदिक पंचांगानुसार 26 ऑगस्टला सकाळी 6:23 शुक्र आणि शनी 120 अंशावर असतील. त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. त्यावेळी शनी मीन राशीत आणि शुक्र कर्क राशीत असतील. इथे शुक्राची बुध सोबत युती होऊन लक्ष्मी नारायण योग ही तयार होणार आहे. अशा कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्यामधीलच पहिली रास आहे मेष राशी. या राशींसाठी शनी शुक्राचा नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची खूप दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या राशीत 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे, पण शनी वक्री असल्याने त्याचा वाईट परिणाम खूप कमी झाला आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. घर जमिनीचा आनंद मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते आणि पैसा साठवण्यातही यश मिळू शकते. नातेवाईकांसोबत संबंध चांगले राहतील. जोडीदारासोबतही चांगला वेळ जाईल. जुने मनमुटाव संपुष्टात येऊ शकतात. आरोग्याची स्थितीही चांगली राहील. दुसरी भाग्यशाली रास आहे सिंह राशी. या राशींच्या लोकांसाठी शनी शुक्राचा नवपंचम राजयोग लकी ठरू शकतो. या राशीत शनी 8व्या भावात वक्री अवस्थेत आहे आणि शुक्र 12व्या भावात आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना अनेक क्षेत्रात मोठे यश आणि धनलाभ मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायातही चांगला फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. सुख सुविधा वाढतील. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कुठून तरी एखादी चांगली बातमी मिळेल. भाऊ बहिणीसोबतचे संबंध चांगले राहतील, पण कुठल्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. तिसरी रास आहे मीन राशी. या राशीत शनी लग्नात आणि शुक्र पंचम भावात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शनी शुक्राचा नवपंचम राजयोग आहे. खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची खूप दिवसापासूनची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमची सर्वजनशीलता वाढू शकते, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ लाभदायी ठरेल. मन शांत राहील, त्यामुळे अभ्यासावर जास्त लक्ष देता येईल. नीट फोकस केल्याने चांगले यश मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. अशा प्रकारे 30 वर्षानंतर अखेर या 3 राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. शनी निर्माण करणार नवपंचम राजयोग. आता मिळणार श्रीमंतीचं सुख आणि पैसाच पैसा आणि मोठं यश. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिली. या भाग्यशाली 3 राशी कोणत्या आहेत त्या देखील पाहिल्या. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.